नमस्कार ॲस्पिरंट्स. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवाची रचना करणारा, प्रत्येक जीवनक्रियेवर नियंत्रण ठेवणारा आणि MPSC व सरळ सेवा परीक्षेत वारंवार विचारला जाणारा एक अत्यंत सूक्ष्म पण तितकाच महत्त्वाचा घटक कोणता? तो दिसत नाही, पण तुमच्या अस्तित्वाचा पाया आहे. सांगा बरं काय? तर या सगळ्या प्रश्नांची अतिशय सोपी, स्पष्ट आणि एक्झाम ओरिएंटेड उत्तरं आजच्या MPSC प्रोफेसरच्या क्लासरूममध्ये तुम्हाला मिळणार आहेत. चला तर मग, आजच्या लेक्चरमध्ये समजून घेऊया पेशी, जीवनाची मूलभूत एकक. कारण तुमच्या शरीरातील प्रत्येक हालचाल, प्रत्येक प्रक्रिया, अगदी श्वसनापासून ते वाढीपर्यंत, या सर्व गोष्टींची सुरुवात होते ती पेशीपासूनच. मग आता तुम्हाला प्रश्न पडणार, पेशी म्हणजे नक्की काय? पेशी म्हणजे सेल ही सर्व सजीवांची रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत एकक आहे. म्हणजेच कोणत्याही सजीवाची शरीर रचना तयार करणे असो किंवा शरीरातील जीवनावश्यक क्रिया पार पाडणे असो, या सर्व गोष्टी पेशींच्या पातळीवर घडून येतात. यामुळेच पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण मानले जाते. म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक सजीव, तो सूक्ष्म असो किंवा विशाल, हा पेशींनीच बनलेला असतो. पण इथेच गोष्ट थांबत नाही. या पेशी एकत्र येऊन सजीवांच्या शरीराची एक विशिष्ट संघटन पातळी तयार करतात. सर्वप्रथम अनेक पेशी एकत्र येऊन तयार होतात ऊती, अर्थात टिश्यूज. या ऊती एकत्र येऊन बनतात इंद्रिये, म्हणजे ऑर्गन्स. पुढे अनेक इंद्रिये मिळून तयार होते इंद्रिय संस्था, अर्थात ऑर्गन सिस्टीम. आणि अशा अनेक इंद्रिय संस्था मिळून तयार होते एक संपूर्ण शरीर, अर्थात ऑर्गॅनिझम. म्हणजेच एका लहानशा पेशीपासून सुरू होणारी ही रचना अखेरीस एक संपूर्ण सजीव निर्माण करते. आता इथपर्यंत तुम्ही पाहिलं की अनेक पेशी एकत्र येऊन संपूर्ण शरीर सजीव तयार होतं. पण जरा विचार करा, जे सजीव फक्त एकाच पेशीपासून बनलेले असतात, त्यांचं काय? अशा सजीवांना तुम्ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, अर्थात एकपेशीय सजीव म्हणता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या एकाच पेशीमध्ये त्या सजीवाच्या सर्व जीवनक्रिया घडून येतात. म्हणजेच श्वसन असो, एक्सक्रीशन असो, वाढ असो किंवा रिप्रोडक्शन असो, या सर्व प्रक्रिया त्या एकाच पेशीमध्येच पार पडतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पेशी ही फक्त शरीराची रचना तयार करत नाही, तर ती जीवनक्रियांचे नियंत्रण देखील करते. पण ही इतकी महत्त्वाची पेशी आपल्याला कशी समजली? तर झॅकरायास जॅन्सन यांनी 1590 साली सर्वप्रथम सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला. आणि पेशीचा शोध सर्वप्रथम 1665 साली रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावला. त्यांनी बुचाच्या म्हणजेच कॉर्कच्या झाडाचा पातळ काप घेतला आणि तो मायक्रोस्कोप, अर्थात सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षणासाठी ठेवला. तेव्हा त्यांना मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे दिसणारे छोटे छोटे कप्पे दिसले. या कप्प्यांना त्यांनी सेल असे नाव दिलं. लॅटिन भाषेमध्ये सेल्युला या शब्दाचा अर्थ होतो लहान खोली. यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी पेशीविषयी संशोधन करून महत्त्वाचे शोध लावले. त्यानंतर 1674 मध्ये अँटोनी व्हॅन ल्युवेनहुक यांनी सर्वप्रथम जिवंत पेशींचे निरीक्षण केले, जसे बॅक्टेरिया, अमिदा. पुढे 1813 मध्ये रॉबर्ट ब्राउन यांनी पेशीमध्ये केंद्रकाचे अस्तित्व दर्शविले. आणि जोहानेस पुर्किंजे यांनी पेशीतील द्रवाला प्लाझ्मा असे नाव दिले. अशा प्रकारे विविध शास्त्रज्ञांच्या संशोधनातून पेशींची रचना आणि कार्य हळूहळू स्पष्ट होत गेले. आणि याच संशोधनाच्या आधारे पुढे पेशी सिद्धांत मांडण्यात आला. सन 1838 मध्ये मथियास श्लेडन आणि थिओडॉर श्वॉन या दोन शास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मांडला की सर्व सजीव हे पेशींनी बनलेले असतात. आणि पेशीच ही सजीवांची रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत एकक आहे. यानंतर 1855 मध्ये रिडॉल्फ विर्चो यांनी या सिद्धांतामध्ये अत्यंत महत्त्वाची भर घातली. त्यांनी स्पष्ट केले की नवीन पेशी या पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच निर्माण होतात. म्हणजेच कोणतीही पेशी आपोआप निर्माण होत नाही, तर ती पेशी विभाजन प्रक्रियेद्वारे तयार होते. पेशी आणि तिच्या विविध पेशी अंगकांचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास करण्याच्या शास्त्राला सायटॉलॉजी असे म्हणतात. याच पेशी सिद्धांताच्या आधारे पुढे आधुनिक पेशी सिद्धांत विकसित करण्यात आला. या आधुनिक पेशी सिद्धांतानुसार सर्व सजीव पेशींनी बनलेले असतात. सर्व जीवनक्रिया पेशींमध्येच घडून येतात. नवीन पेशी ह्या पूर्व पेशींपासूनच निर्माण होतात.
आणि प्रत्येक सजीव आपल्या जीवनाची सुरुवात एका पेशीपासून करतो. म्हणजेच जीवनाची सुरुवात, रचना आणि सातत्य या तिन्ही गोष्टींचा केंद्रबिंदू म्हणजे पेशी. तर आतापर्यंत तुम्ही पाहिला की पेशी आणि तिच्या विविध पेशी अंगकांचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. परंतु सर्व प्रकारच्या पेशींचा अभ्यास करण्यासाठी एकाच प्रकारचा सूक्ष्मदर्शक पुरेसा ठरत नाही. पेशींच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने 3 प्रकारचे सूक्ष्मदर्शक वापरले जातात. साधा सूक्ष्मदर्शक म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप. यामध्ये एकच लेन्स वापरली जाते, त्यामुळे लहान वस्तूंचे प्राथमिक निरीक्षण करता येते. संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजेच कंपाऊंड मायक्रोस्कोप. यामध्ये 2 किंवा अधिक लेन्स वापरल्या जातात, त्यामुळे पेशींची रचना अधिक स्पष्टपणे पाहता येते. परंतु पेशीतील अत्यंत सूक्ष्म आणि जटिल रचना समजून घेण्यासाठी या दोन्ही सूक्ष्मदर्शकांची मर्यादा जाणवू लागली. आणि म्हणूनच 1940 साली विकसित करण्यात आला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या शोधामुळे पेशींची अंतर्गत रचना तसेच विविध पेशी अंगकांचे सूक्ष्म निरीक्षण करणे शक्य झाले. म्हणजेच पेशींच्या जटिल रचनेचे सखोल ज्ञान मिळवण्यात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. जीवनाची सुरुवात एका पेशीपासून होते हे तर तुम्ही पाहिलंच आहे. परंतु सर्व सजीवांमधील पेशी ह्या एकसारख्या असतात का? तर नाही. सजीवांमध्ये विविध प्रकारच्या पेशी आढळतात आणि त्यांच्या कार्यानुसार त्यांच्या आकारात आणि रचनेतही फरक दिसून येतो. उदाहरणार्थ, मसल्सच्या पेशी या लांबट असतात, तर नर्व्ह सेल्सची रचना वेगळी असते. म्हणजेच पेशीचा आकार हा तिच्या कार्याशी थेट संबंधित असतो. पण या पेशींची रचना आपण कशी पाहू शकतो? कारण पेशी या अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्या आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही. म्हणूनच पेशींचे निरीक्षण करण्यासाठी वापरले जाते सूक्ष्मदर्शक. सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण पेशींची रचना, त्यांचे विविध भाग आणि त्यांचे कार्य समजून घेऊ शकतो. जेव्हा तुम्ही सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पेशींचे निरीक्षण करतो, तेव्हा तुम्हाला लक्षात येते की सर्व पेशींची रचना एकसारखी नसते. मुख्यतः सजीवांमध्ये 2 प्रकारच्या पेशी आढळतात. वनस्पती पेशी म्हणजे प्लांट सेल्स आणि ॲनिमल सेल्स. या दोन्ही पेशींमध्ये काही समान घटक असले तरीही त्यांच्या रचनेत काही महत्त्वाचे फरक दिसून येतात. उदाहरणार्थ, वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका अर्थात सेल वॉल्स आढळते, जी पेशीला आधार व संरक्षण प्रदान करते. परंतु प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका आढळत नाही. तसेच वनस्पती पेशीमध्ये लवके म्हणजे सिलिया उपस्थित असतात, जे अन्न निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराची रिक्तिका आढळते, अर्थात व्हॅक्युओल, तर प्राणी पेशीमध्ये रिक्तिका तुलनेने लहान असते. दोन्ही पेशींमध्ये काही समान पेशी अंगके देखील असतात, जसे की गॉल्गी संकुल आणि तंतुकणिका, म्हणजेच जी पेशीचे ऊर्जागृह मानले जाते, कारण पेशीला आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य ती करते. या वनस्पती आणि प्राणी पेशींच्या रचनेतील फरक समजून घेतल्यानंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. पेशीच्या आत नेमके कोणते घटक असतात जे तिची सर्व कार्ये सुरळीतपणे पार पाडतात? पेशीच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास केला असता आपल्याला पेशीचे काही प्रमुख भाग दिसून येतात. यामध्ये समाविष्ट होतात पेशी भित्तिका, पेशी पटल किंवा प्रद्रव्य पटल, पेशी द्रव्य आणि पेशी अंगके. यापैकी आता आपण सर्वप्रथम पेशी भित्तिका म्हणजेच सेल वॉल या घटकाचा अभ्यास करूया. सेल मेम्ब्रेन अर्थात पेशी पटलाच्या बाहेरील बाजूस वनस्पती पेशींमध्ये आणखी एक कठीण व मजबूत असे आवरण आढळते. त्यालाच पेशी भित्तिका असे म्हणतात. ही पेशी भित्तिका सजीव नसून मुक्त पारगम्य असते. म्हणजेच विविध प्रकारचे पदार्थ पेशीमध्ये येणे व बाहेर जाणे यासाठी ती परवानगी देते. पेशी भित्तिका मुख्यतः सेल्युलोज या कार्बोहायड्रेटपासून बनलेली असते. ती पेशीचे संरक्षण करते, तसेच पेशीचा ठराविक आकार निश्चित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही पार पाडते. जेव्हा एखादी सजीव पेशी अल्पसांद्र म्हणजे हायपोटोनिक द्रावणात ठेवली जाते, तेव्हा परासरण प्रक्रियेमुळे पाणी पेशीत प्रवेश करते. परासरण प्रक्रिया म्हणजे काय ते आपण समोर पाहणारच आहोत. यामुळे पेशी फुगते व ताठर म्हणजेच टर्जिड बनते. परंतु वनस्पती पेशी, बॅक्टेरिया व फंगाय यांच्या पेशींमध्ये उपस्थित असलेली सेल वॉल पाण्याने भरलेल्या रसधानीमुळे निर्माण होणाऱ्या अंतर्गत दाबाला संतुलित ठेवण्यास मदत करते.
त्यामुळे वनस्पती पेशी ताठर तर होतात पण फुटत नाहीत. याच कारणामुळे एकपेशीय गोड्या पाण्यातील जीव आणि बहुतांश वनस्पती पेशी पाणी शोषून घेत असतानाही आपला आकार व रचना कायम राखू शकतात. पेशी भित्तिकेनंतर आता आपण पाहूया पेशीपटल किंवा प्रद्रव्यपटल म्हणजेच सेल मेम्ब्रेन ऑर प्लाझ्मा मेम्ब्रेन. पेशीच्या आतील सर्व घटकांना बाह्य वातावरणापासून वेगळे ठेवणारे जे पातळ आवरण असते त्याला सेल मेम्ब्रेन असे म्हणतात. हे सेल मेम्ब्रेन अत्यंत नाजूक, लवचिक आणि जिवंत स्वरूपाचे असते. ते प्रामुख्याने लिपिडच्या दुहेरी थरापासून बनलेले असते, ज्यामध्ये प्रोटीन मॉलिक्युल्स विखुरलेले असतात. म्हणूनच सेल मेम्ब्रेनची रचना ही लिपिडच्या समुद्रामध्ये तरंगणाऱ्या प्रोटीन्सच्या हिमनगांप्रमाणे दिसून येते. या लवचिक रचनेमुळे सेल मेम्ब्रेन स्थिर नसते तर सतत गतिशील राहते. जशी खिडकीवर लावलेली मच्छरदाणी हवा आत येऊ देते पण डास आणि माशांना आत येण्यापासून थांबवते, अगदी त्याचप्रमाणे सेल मेम्ब्रेन देखील काही विशिष्ट पदार्थांना पेशीमध्ये येण्यास किंवा बाहेर जाण्यास परवानगी देते, तर इतर पदार्थांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते. म्हणूनच सेल मेम्ब्रेनला निवडक पारगम्य पटल म्हणजेच सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असेही म्हणतात. या निवडक पारगम्यतेमुळे पाणी, मीठ आणि प्राणवायूसारखे उपयुक्त पदार्थ पेशीमध्ये प्रवेश करतात. एन्झाईम्स आणि प्रोटीनसारखे आवश्यक घटक पेशीमध्ये टिकून राहतात, तर कार्बन डायऑक्साईडसारखे अपायकारक पदार्थ पेशीबाहेर टाकले जातात. यामुळे बाह्य वातावरणात बदल झाले तरी पेशीच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन कायम राखले जाते. आता पेशीमध्ये पाण्याची देवाणघेवाण कशी होते ते पाहूया. जेव्हा पाणी अधिक एकाग्रतेच्या प्रदेशातून सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेनमधून कमी एकाग्रतेच्या प्रदेशाकडे जाते तेव्हा त्या प्रक्रियेला परासरण म्हणजेच ऑस्मोसिस असे म्हणतात. ही एक यांत्रिक प्रक्रिया असून या प्रक्रियेसाठी पेशीला कोणतीही ऊर्जा खर्च करावी लागत नाही. पेशी जेव्हा विविध सोल्युशन्समध्ये ठेवली जाते तेव्हा 3 परिस्थिती निर्माण होऊ शकतात. जर बाहेरील सोल्युशनमधील पाण्याची एकाग्रता पेशी इतकीच असेल तर ते समसाम्य द्रावण इसोटोनिक सोल्युशन असते. जर बाहेरील सोल्युशनमधील पाण्याची एकाग्रता जास्त असेल तर ते अल्पसाम्य द्रावण हायपोटोनिक सोल्युशन असते. आणि जर बाहेरील सोल्युशनमधील पाण्याची एकाग्रता कमी असेल तर ते अधिक साम्य द्रावण म्हणजेच हायपरटॉनिक सोल्युशन असते. परासरणाबरोबरच पदार्थांची देवाणघेवाण विसरण या प्रक्रियेद्वारे देखील होते. उदाहरणार्थ प्राणवायू पेशीमध्ये प्रवेश करतो तर कार्बन डायऑक्साईड पेशीबाहेर टाकला जातो. याशिवाय काही जटिल पदार्थांच्या वाहतुकीसाठी पेशी ऊर्जा वापरते. पेशी जेव्हा बाहेरील अन्नकणांना आत घेते तेव्हा त्या प्रक्रियेला एंडोसायटोसिस असे म्हणतात, आणि जेव्हा पेशीतील अपायकारक पदार्थ बाहेर टाकले जातात तेव्हा त्या प्रक्रियेला एक्झोसायटोसिस असे म्हणतात. पेशीपटलामधून होणाऱ्या विविध पदार्थांच्या देवाणघेवाणीमुळे पेशीच्या आत सतत अनेक केमिकल रिॲक्शन्स घडत असतात. या सर्व प्रक्रिया ज्या माध्यमात घडतात त्या माध्यमाला पेशीद्रव्य म्हणजेच सायटोप्लाझम असे म्हणतात. सायटोप्लाझम हे सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस यांच्या दरम्यान असलेले जेलीप्रमाणे सेमी लिक्विड स्वरूपाचे जिवंत द्रव्य असते. हे द्रव्य सतत हालचाल करत असते. सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यास या द्रवाची मंद हालचाल देखील आपल्याला दिसून येते. पेशीद्रव्यात अनेक सेल ऑर्गनेल्स उपस्थित असतात, जे पेशीतील विविध कार्य पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. पेशीमध्ये घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या केमिकल रिॲक्शन्स या सायटोप्लाझममध्येच पार पडतात. पेशीद्रव्यातील पेशी अंगकांशिवाय उरलेल्या भागाला सायटोसॉल असे म्हणतात. सायटोसॉलमध्ये अमिनो ॲसिड, ग्लुकोज, व्हिटॅमिन्स यांसारखे अत्यावश्यक पदार्थ साठवलेले असतात. प्राणी पेशींमध्ये सायटोप्लाझम दाट आणि कणयुक्त स्वरूपाचे असते, तर वनस्पती पेशींमध्ये मोठ्या मध्यवर्ती व्हॅक्युअलमुळे पेशीद्रव्य पातळ होऊन पेशीच्या कडेला ढकललेले दिसते. सेल मेम्ब्रेनमधून पदार्थांची देवाणघेवाण कशी होते हे आपण पाहिले, पण पेशीच्या आत प्रवेश केल्यानंतर हे सर्व पदार्थ नेमके कुठे जातात आणि त्यांचे पुढे काय होते, याचं उत्तर आपल्याला मिळते पेशी अंगकांच्या अभ्यासातून. पेशी अंगके म्हणजे अशी पेशीतील विशेष रचना जी विशिष्ट कार्य पार पाडण्यासाठी तयार झालेली असते. जसे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव एखादे ठराविक कार्य करतो, अगदी त्याचप्रमाणे पेशीतील प्रत्येक सेल ऑर्गनेल देखील एक ठराविक कार्य पार पाडत असते. म्हणूनच सेल ऑर्गनेलला पेशीची सूक्ष्म अवयव असेही म्हणतात. ही सर्व पेशी अंगके पेशीद्रव्यात म्हणजेच सायटोसॉलमध्ये विखुरलेली असतात. प्रत्येक सेल ऑर्गनेलला स्वतःचा विशिष्ट आकार आणि रचना असते, आणि बहुतेक सेल ऑर्गनेल्स हे लिपोप्रोटीन मेम्ब्रेनने वेढलेली असतात.
हे पटल त्या पेशी अंगकातील घटकांना सायटोप्लाझमपासून वेगळे ठेवण्याचे काम करते. यामुळे पेशीमध्ये चाललेल्या विविध बायोकेमिकल क्रिया स्वतंत्रपणे आणि सुरळीतपणे पार पडतात. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये मेटाबॉलिक असंख्य प्रक्रिया सतत चालू असतात आणि या सर्व प्रक्रियांचे योग्य नियोजन करण्याचे काम ही पेशी अंगके करतात. न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट व्यतिरिक्त इतर बहुतांश पेशी अंगके फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानेच दिसून येतात. वनस्पती आणि प्राणी पेशींमध्ये भौतिक पेशी अंगके समान असतात आणि ते सारखीच कार्य पार पाडतात. आता पुढे तुम्ही या प्रत्येक पेशी अंगकाची रचना आणि कार्य एक एक करून समजून घेणार आहात. पेशीची रचना आणि कार्य समजून घेत असताना आपण आता पेशीच्या नियंत्रण केंद्राकडे वळत आहोत. हे नियंत्रण केंद्र म्हणजेच केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस. न्यूक्लियस हे साधारणपणे पेशीच्या मध्यभागी आढळणारे मोठे आणि गोलाकार असे अंगक आहे. पेशीतील सर्व मेटाबॉलिझम क्रियांवर नियंत्रण ठेवणे तसेच पेशी विभाजनाची प्रक्रिया नियंत्रित करणे ही न्यूक्लियसची अत्यंत महत्त्वाची कार्ये आहेत. म्हणूनच न्यूक्लियसला पेशीचा मेंदू किंवा कंट्रोल सेंटर ऑफ सेल असेही संबोधले जाते. न्यूक्लियस भोवती दुहेरी स्तराचे एक पटल आढळते, ज्याला केंद्रकीय पटल म्हणजे न्यूक्लियर एन्व्हेलप असे म्हणतात. या पटलामध्ये सूक्ष्म छिद्रे असतात, ज्यांच्या सहाय्याने केंद्रकातील द्रव म्हणजेच न्यूक्लियोप्लाझम आणि पेशीद्रव्य यांच्यामध्ये पदार्थांची देवाणघेवाण होते. या न्यूक्लियोप्लाझममध्ये एक किंवा अधिक न्यूक्लियस आढळतात. तसेच येथे सूक्ष्म धाग्यासारख्या रचना देखील असतात, ज्यांना क्रोमॅटिन फायबर्स असे म्हणतात. हेच क्रोमॅटिन तंतू पेशी विभाजनाच्या वेळी लहान व जाड बनून क्रोमोझोम्समध्ये रूपांतरित होतात. ही क्रोमोझोम्स डीएनए आणि प्रोटीन्सपासून बनलेली असतात. डीएनएमधील कार्यशील घटकांना जनुके अर्थात जीन्स असे म्हणतात. ही जनुकेच पालकांकडून संततीकडे आनुवंशिक गुणांचे संक्रमण घडवून आणतात. म्हणजेच पेशीचे कार्य कोणते असेल, तिची वाढ कशी होईल आणि पुढील पिढीत कोणते गुण जातील, हे सर्व ठरविण्याचे महत्त्वाचे कार्य न्यूक्लियस करत असते. जर पेशीमधून न्यूक्लियस काढून टाकले तर काही काळानंतर ती पेशी मृत होते. म्हणूनच पेशीच्या जीवन प्रक्रियेमध्ये न्यूक्लियसची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. तसेच केंद्रक पेशीतील सर्व जीवन क्रियांवर नियंत्रण ठेवत असताना त्या क्रियांसाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांचे पेशीमध्ये योग्य ठिकाणी वहन होणेही तितकेच गरजेचे असते. आणि हे महत्त्वाचे कार्य पार पाडते आंतरद्रव्य जालिका म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जशी एखादी मालगाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू पोहोचवते किंवा शहरामध्ये असलेली पाईपलाईन पाणी किंवा गॅस वाहून नेते, त्याचप्रमाणे पेशीमध्ये पदार्थांच्या वहनासाठी एक आंतरिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असते. हीच आंतरिक वाहतूक व्यवस्था म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ही पटलांनी वेढलेली, द्रवाने भरलेली परस्परांना जोडलेल्या नलिका आणि पत्रिकांचे मोठे जाळे असते. हे जाळे केंद्रकीय पटलापासून ते पेशी पटलापर्यंत पसरलेले असते. रचनेनुसार आंतरद्रव्य जालिकेचे दोन प्रकार पडतात: खडबडीत आंतरद्रव्य जालिका शॉर्टमध्ये RER, गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका शॉर्टमध्ये SER. खडबडीत ERच्या पृष्ठभागावर रायबोझोम्स नावाचे सूक्ष्म कण उपस्थित असतात. हे रायबोझोम्स म्हणजेच प्रथिन निर्मितीची केंद्रे होत. RER रायबोझोम्सद्वारे तयार झालेली प्रथिने पेशीच्या आवश्यक भागांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. तर दुसरीकडे गुळगुळीत SER मध्ये रायबोझोम्स नसतात. SERचे मुख्य कार्य म्हणजे स्निग्ध पदार्थ किंवा लिपिड्सची निर्मिती. हे लिपिड्स पेशी पटलाच्या निर्मितीसाठी तसेच संप्रेरके आणि एन्झाईम तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय SER पेशीला एक प्रकारचा आधारात्मक सांगाडा देखील प्रदान करते. विशेषतः यकृतातील काही पेशींमध्ये SER शरीरात प्रवेश करणाऱ्या विषारी पदार्थांचे आणि औषधांचे विषहरण करण्याचे कार्य करते. ERद्वारे तयार झालेली प्रोटीन्स आणि लिपिड्स पदार्थ पेशीमध्ये वाहून नेले जातात. पण प्रश्न असा आहे की हे पदार्थ योग्य ठिकाणी कसे पोहोचतात? यासाठी पेशीमध्ये एक स्वतंत्र पॅकेजिंग आणि वितरण विभाग असतो. यालाच म्हणतात गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी ॲपॅरेटस.
हे गोल्गी संकुल परस्परांना समांतर रचलेल्या पटलयुक्त पिशव्यांच्या समूहापासून बनलेले असते, ज्यांना सिस्टर्नी असे म्हणतात. ईआरमध्ये तयार झालेली प्रथिने लहान पुटकांमध्ये बंदिस्त होऊन गोल्गी संकुलापर्यंत पोहोचतात. येथे या पदार्थांवर विविध एन्झाईम्सच्या सहाय्याने जैवरासायनिक प्रक्रिया केली जाते. यानंतर त्यांचे वर्गीकरण, पॅकेजिंग आणि आवश्यक ठिकाणी वितरण केले जाते. म्हणूनच गोल्गी संकुलाला पेशीचे पॅकिंग आणि फॉरवर्डिंग सेंटर असेही म्हटले जाते. हे संकुल रिक्तिका, पेशी पटल आणि लायसोझोम्सच्या निर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावते. आता पाहूया पेशीतील स्वच्छता कर्मचारी म्हणून ओळखले जाणारे अंगक, लायसोझोम्स. लायसोझोम्स हे एक पटलीय लहान पुटकांसारखे अंगक असतात, जे पचन करणाऱ्या शक्तिशाली एन्झाईम्सने भरलेले असतात. पेशीतील मेटाबॉलिझम क्रियांमुळे निर्माण होणारा ऑर्गॅनिक कचरा किंवा बाहेरून आलेले जीवाणू आणि विषाणू यांचे विघटन करण्याचे कार्य लायसोझोम्स करतात. ते जुनी किंवा खराब झालेली पेशी अंगके देखील नष्ट करतात. म्हणूनच लायसोझोम्सना पेशीची कचरा व्यवस्थापन प्रणाली असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे जेव्हा पेशी जुनी किंवा नुकसानग्रस्त होते, तेव्हा लायसोझोम्समधील एन्झाईम्स स्वतःच्याच पेशीचे विघटन करतात. म्हणूनच लायसोझोम्सना सुसाइड बॅग्स ऑफ द सेल असेही संबोधले जाते. यानंतर पाहूया पेशीतील विविध जीवनक्रिया पार पाडण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. ही एनर्जी कुठून मिळते? तर ही ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य पेशीतील एका विशिष्ट अंगकाद्वारे केले जाते, ज्याला म्हणतात माइटोकॉन्ड्रिया. म्हणूनच माइटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल असेही म्हटले जाते. माइटोकॉन्ड्रिया दुहेरी पटलयुक्त रचनेचे बनलेले असते. यातील बाह्य पटल गुळगुळीत असते, तर अंतःपटल अनेक घड्यांमध्ये दुमडलेले असते. या घड्यांना क्रिस्टे असे म्हणतात. क्रिस्टेमुळे ऊर्जा निर्मिती प्रक्रियेसाठी मोठे पृष्ठभाग क्षेत्र उपलब्ध होते. माइटोकॉन्ड्रियाच्या आतल्या भागात जेलीसारखा मॅट्रिक्स आढळतो, ज्यामध्ये डीएनए आणि रायबोझोम्स उपस्थित असतात. माइटोकॉन्ड्रिया पेशीतील कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स पदार्थांचे एन्झाईम्सच्या सहाय्याने ऑक्सिडेशन करते आणि या प्रक्रियेतून ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचे ऊर्जा समृद्ध संयुग तयार होते. हेच एटीपी म्हणजेच पेशीची ऊर्जा चलन होय. हीच ऊर्जा स्नायूंची हालचाल, तंत्रिका संदेशांचे वहन तसेच विविध रासायनिक संयुगांच्या निर्मितीसाठी वापरली जाते. आता पाहूया वनस्पती पेशींमध्ये आढळणारे आणखी एक महत्त्वाचे अंगक, प्लास्टिड्स. प्लास्टिड्स हे दुहेरी पटलयुक्त अंगक आहेत, जे फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळतात. त्यांचे मुख्य 3 प्रकार आहेत. क्रोमोप्लास्ट्स म्हणजे फुले आणि फळे रंग देतात, ल्युकोप्लास्ट्स म्हणजे अन्न साठवतात, क्लोरोप्लास्ट्स म्हणजे प्रकाश संश्लेषणासाठी जबाबदार असतात. क्लोरोप्लास्ट्समध्ये क्लोरोफिल नावाचे हिरवे रंगद्रव्य उपस्थित असते, जे सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषून घेऊन तिला रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरित करते. या प्रक्रियेमुळे वनस्पती अन्न निर्मिती करतात आणि ऊर्जा साठवून ठेवतात. त्यामुळे क्लोरोप्लास्ट्सना वनस्पती पेशींचे ऊर्जा कारखाने असेही म्हटले जाते. आपण घरामध्ये पाहतो की स्वयंपाकघरात विविध वस्तू वेगवेगळ्या डब्यांमध्ये साठवून ठेवल्या जातात, कारण त्यामुळे त्या वस्तू व्यवस्थित राहतात आणि गरज पडल्यास सहज उपलब्ध होतात. अगदी त्याचप्रमाणे पेशीमध्ये देखील विविध पदार्थ साठवून ठेवण्यासाठी एक विशेष रचना असते, जिला म्हणतात रिक्तिका म्हणजे व्हॅक्युओल. रिक्तिका म्हणजे घन किंवा द्रव पदार्थ साठवून ठेवणाऱ्या पटलयुक्त पिशव्या होत. व्हॅक्युओल्स निश्चित असा आकार किंवा आकारमान नसते, कारण तिची रचना पेशीच्या गरजेनुसार बदलत असते. प्राणी पेशींमध्ये लहान आणि तात्पुरत्या व्हॅक्युओल्स आढळतात, तर वनस्पती पेशींमध्ये एक किंवा अधिक मोठ्या आकाराच्या व्हॅक्युओल आढळतात. व्हॅक्युओल सिंगल मेम्ब्रेन रचनेची असते. व्हॅक्युओल्सची प्रमुख कार्य पाहिली तर ती पेशीतील परासरण दाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच मेटाबॉलिझम प्रक्रियेतून निर्माण होणारे उपपदार्थ व अंतिम पदार्थ जसे की ग्लायकोजन, प्रथिने आणि पाणी यांचा साठा रिक्तिकेमध्ये केला जातो. प्राणी पेशींमध्ये रिक्तिका अन्न व टाकाऊ पदार्थ साठवण्याचे कार्य करते. उदाहरणार्थ अमिबामध्ये अन्न साठवणारी रिक्तिका फूड व्हॅक्युओल म्हणून ओळखली जाते, तर वनस्पती पेशींमध्ये व्हॅक्युओल्स सेल सॅपने भरलेली असते, जी पेशीला ताठरता आणि कठोरता प्रदान करते.
आपण आतापर्यंत पेशीतील विविध पटलयुक्त पेशी अंगकांचा अभ्यास केला. परंतु प्रश्न असा पडतो की सर्व पेशींमध्ये ही पटलयुक्त अंगके आढळतात का? उत्तर आहे नाही. पेशींमधील पटलयुक्त अंगकांच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरून पेशींचे 2 प्रमुख प्रकार पडतात. आदिकेंद्रकी पेशी अर्थात प्रोकॅरियोटिक सेल्स, दृश्यकेंद्रकी पेशी अर्थात यूकॅरियोटिक सेल्स. सर्वप्रथम पाहूया प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रो म्हणजे प्राथमिक आणि कॅरिऑन म्हणजे केंद्रक. या पेशींमध्ये सुस्पष्ट असे केंद्रक आढळत नाही, म्हणजेच जनुकीय पदार्थ DNA पेशीद्रव्यात विखुरलेल्या अवस्थेत असतो. या अस्पष्ट भागाला न्यूक्लिओइड असे म्हणतात. तसेच मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी संकुल, क्लोरोप्लास्ट यांसारखी पटलयुक्त पेशी अंगके या पेशींमध्ये अनुपस्थित असतात. या पेशी आकाराने अतिशय लहान असतात, साधारणतः 1 ते 10 मायक्रोमीटर. उदाहरणार्थ जीवाणू आणि ब्लू ग्रीन ॲल्गी. आता पाहूया यूकॅरियोटिक सेल्स. यू म्हणजे खरे आणि कॅरिऑन म्हणजे केंद्रक. या पेशींमध्ये पूर्णपणे विकसित आणि सुस्पष्ट असे केंद्रक आढळते, ज्याभोवती दुहेरी केंद्रकीय पटल असते. तसेच सर्व प्रकारची पटलयुक्त पेशी अंगके या पेशींमध्ये उपस्थित असतात. या पेशी आकाराने मोठ्या असतात, साधारणतः 10 ते 100 मायक्रोमीटर. उदाहरणार्थ वनस्पती पेशी, प्राणी पेशी, फंगाय तसेच अमिबा किंवा पॅरामिशियम यांसारखे एकपेशीय सजीव. अशा प्रकारे पेशींची रचना व जटिलतेनुसार त्यांचे वर्गीकरण प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक पेशींमध्ये केले जाते. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पेशी म्हणजे काय, सजीवांची संगठन पातळी, पेशीचे प्रकार, पेशीची रचना आणि तिचे प्रमुख भाग, विविध पेशी अंगके आणि त्यांची कार्ये, तसेच आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी पेशी या सर्व महत्त्वाच्या संकल्पना सविस्तर समजून घेतल्या. आता एक महत्त्वाची माहिती. या MPSC प्रोफेसरच्या क्लासरूममधील सर्व नोट्स आणि PDFs तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहेत. म्हणून अजून जॉईन नसेल केलं तर आत्ताच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच दर्जेदार एक्झाम ओरिएंटेड लेक्चर्ससाठी MPSC प्रोफेसरला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.